वर्चस्व त्यांचं तर राहू शकतं, परंतु जवळवाडी संघामध्ये देखील ऑलराऊंडर्स आहेत. आताच आपण पाहताय की मला वाटतं पहिलीच गोलंदाजी करण्यासाठी मला वाटतं कर्णधार संदीपजी मोरे साहेब या ठिकाणी मैदानावरती उतरत आहेत, तर त्यांना देखील कमी लेखून चालणार नाही. आणि क्रिकेट हा खेळ असा आहे की अनिश्चिततेचा खेळ आहे, कोणावरही या ठिकाणी भरोसा ठेवून चालणार नाही. अजूनही 7 पारितोषिक जरी मिळवले असले तरी खेळीवर डिपेंड राहील की त्यांची खेळी कशी राहील, खेळीवर या ठिकाणी मॅच राहील. दोन्ही संघाचे 12व्या खेळाडूंना नम्रतेची विनंती राहील की आपण या ठिकाणी यायचं आहे, कृपया नम्रतेची विनंती राहील. आणि या ठिकाणी विजयजी सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, डांगरेगड संघाचे स्टार. स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला चेंडू गेला सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आणि या 4 धावांबरोबरच श्री गणेशा होतोय BCC करंजे संघाचा. एका घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू, एका धावेची भर होती आणि एका धावेबरोबरच धावसंख्या होती 5. बिनबाद 5 या धावसंख्येवरती खेळते ती BCC करंजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदीप. सुरेख मारलेला उंच गेलेला चेंडू, पाहूया काय होते आणि हा पहिला धक्का मिळतोय BCC करंजे संघाला. कमॉन DJ. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे. धन्यवाद DJ. अवघ्या 5 या धावसंख्येवरती पहिलाच धक्का मिळाला या ठिकाणी BCC करंजे संघाला. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत सँडी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम जवळवाडी. सुरेख वाईड बॉलचा इशारा येतो या ठिकाणी पंचांकडून. एका धावेची भर होते आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धाव संख्या होते 6. 1 बाद 6 या धाव संख्येवरती खेळते BCC करंजे. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवर. सुरेख मारलेला हा फटका लेगच्या दिशेने, चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद DJ. तर किरणजी आपण पाहिले तर आज आघाडीच्या जोडीसाठी अक्षय गोळेला पाठवलं, म्हणजे एक चांगला प्रयोग सातत्याने करंजे संघ करत राहिला. या अगोदर आपण बघितलं की निलेश भिल्लारे स्ट्राईकला होता. काय सांगाल या प्रयोगाबद्दल? नक्कीच या ठिकाणी प्रयोग तर करावेच लागतील आणि आपल्या टीमच्या ज्याप्रमाणे आपण आता जी मॅच संपली त्यामध्ये जसं हौसला अफजाई करतात आपल्या प्रत्येक खेळाडूंचं, त्याचप्रमाणे हे देखील असेल. ओपनिंगला ची जोडी बदलून पाहण्याचा देखील प्रयोग करायचा असेल त्यांना आणि त्यामुळे आपल्या खेळाडूचं या ठिकाणी प्रोत्साहन वाढतं. अतिशय चांगली सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पॅड लाईनची गोलंदाजी, निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होती. एका धावेची भर होती आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धावसंख्या होती 13. 1 बाद 13 या धावसंख्येवरती खेळते BCC करंजे. तर आपण चर्चा करतो आजच्या दिवसामध्ये अक्षय याच्याबद्दल, ज्या आघाडीला पाठवलंय आणि ज्या ज्या वेळेस आपण बघितलं करंजे संघाने ज्याला ज्याला संधी दिली त्या संधीचा त्यांना फायदा तर घेतलायच आणि त्या संधीचं सोनं केलंय. म्हणजे करंजे संघासाठी एक महत्वाची बाजू होते की एक अष्टपैलू खेळाडू त्यांना मिळत तर जात आहेत आणि सातत्याने चांगले चांगले फलंदाज पुढे येत आहेत. ही एक त्यांच्या संघासाठी त्यांच्या गावासाठी एक जमेची बाजू आहे. त्या जोरावरती आपण पाहतो की किरणजी आतापर्यंत 7 क्रमांक त्यांनी लागोपाठचे मिळवलेत. नक्कीच या ठिकाणी पारस जे आपण बोलतो, ज्या ठिकाणी तुम्ही हात लावाल त्याचं सोनं होतं, असंच ही BCC करंजे संघ अजूनपर्यंत 7 षटकं मारणं
म्हणजे खूप सोपी गोष्ट नाही आणि हे करणं देखील सोपी गोष्ट नाहीये. खूपच सुरेख नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय बीसीसी करंजे संघाकडून. रणजित पवार यांच्या निदर्शनाखाली चाललेली ही टीम सुरेख अजूनपर्यंतच त्यांचे सामने. तर समीर गोलंदाजी मार्कवरती. आज समीरला आव्हान आहे या फलंदाजांना रोखण्यासाठी, कारण यानंतर आपण पाहिलं रणजित पवार यांना बाकी आहे. चर्चा नक्कीच करूया येणाऱ्या फलंदाजांची. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक तैनात, फेकी केली जाईल. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव फलकावरती येणार आहे. म्हणजे समीरनं पहिला चेंडू अतिशय चांगला टाकलाय. आकुट टप्पा चेंडू होता, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतोय, कारण निर्णायक षटक असणार आहेत यानंतरचे 3 षटकं. कारण पहिलं षटक आपण बघितलं की संदीप मोरे यांचं संपलं. उर्वरित 3 षटकं तुम्हाला टाकायचेत आणि 3 षटकांमध्ये तुमचा अनुभव तुम्हाला कृतीमध्ये आणायचा आहे. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला करायची आहे, कारण समोर करंजे संघ आहे. कारण करंजे संघाला तुम्ही कमी धावसंख्येवरती रोखता, तर मात्र येताना तुम्ही दुसऱ्या हाफ मध्ये चांगली फलंदाजी करण्यासाठी तुम्ही सज्ज असणार. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आपण बघतोय. हाफ बॉली डाव्या एसटी बाहेरचा चेंडू. डिक्लेअर झोन आहे, 360 अंशाचं ग्राउंड नसल्यामुळे या क्षेत्रामध्ये आपण एक धाव घोषित केली गेली आहे. पुन्हा एकदा एक धाव अंकित होणार. समीरचं कौतुक करावं लागेल या 2 चेंडू पाठीमागचं. अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी म्हणावी लागेल आपल्याला समीर याच्या रूपामध्ये. आणि आपण बीसीसी करंजे संघाचा निलेश उल्लेख करत होता, तर सुरेख अजूनपर्यंत नियोजन अजूनही फलंदाज येणं बाकी आहे. रणजित पवार, सुरेख मारलेला हा फटका स्ट्रेटच्या दिशेने, पाहूया काय होतंय ते. आणि चेंडू जातोय मात्र सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. मुकाबला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समीर. सुरेख मारलेला हा फटका, पाहूया काय होतंय ते. आणि चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी सुरेख फलंदाजी. आशिक हूं मैं, कातिल भी हूं, सबके दिलों में. धन्यवाद डीजे. तर 25 धावा फलकावरती आणि 250 किलोमीटरचा प्रवास हा अक्षय गोळे करून आलाय करंजे ते नवी मुंबई. किरणजी पाहिलं तर आज मात्र 18 धावांवरती खेळतोय. प्रवास त्याचा चांगला झालाय आणि त्याने दाखवलं की मी 250 किलोमीटर वरतून येऊन या नवी मुंबईमध्ये जावली भागाचं क्रिकेट खेळतोय. आणि आज मात्र जो विश्वास संघाने दाखवला सार्थक ठरवतोय. पुन्हा एकदा निघालेला हा फटका फेकून दिला चेंडू. 6 धावांसाठी एक ब्रँडेड फटका. षटकार डीजे. आशिक हूं मैं, कातिल भी हूं, सबके दिलों में शामिल भी हूं. आशिक हूं मैं. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी विनायक जवळ आपल्याकडेच मला वाटतं हिशोब आहे, त्याच्यातूनच वजा करून घ्या. अक्षय याला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे नितीन चिकणे साहेब यांच्याकडून. आणि आपण पाहिलं तर 90% कॅच या ठिकाणी जवळवाडी संघानेच घेतलेले आहेत आणि 50 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी जवळवाडी संघानेच घेतलेले आहेत. स्वयंसेवक या ठिकाणी आहेत. धावसंख्या होती 32 आणि कॅच घेण्याच्या नादातच बरोबर मोरे साहेब आपण बोलताय ते कॅच घेण्याच्या नादामध्ये तेवढे पैसे जमा होत आहेत तुमच्या तिजोरीमध्ये आणि स्वयंसेवकांचं देखील काम होत आहे. तर 32 धावा धावफलकावरती उर्वरित षटक कोण घेऊन येणार तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार. परंतु महत्वाची जोडी ही आणि कौतुक करावं लागेल या अक्षयचं, कारण आपण म्हटलं की आज करंजे ते
नवी मुंबई त्याने प्रवास केला आणि प्रवास जरी केला असला तरी देखील एक चांगली फलंदाजी तो करतोय, कारण गावावरतून निर्धार करून आलाय की संघामध्ये आपल्याला संधी मिळाली. मी सातत्याने सांगत आलो की करंजे संघामध्ये तुम्हाला स्थान मिळवायचंय, तर करंजे गावामध्ये करंजे प्रीमियर लीग होते, 8 संघ असतात. या 8 संघाचा विचार केला तर मित्रांनो प्रत्येक संघामध्ये 13 ते 14 खेळाडू असतात आणि या सर्व खेळाडूमधून तुम्हाला करंजे संघामध्ये स्थान मिळतं, हे किती महत्वाची गोष्ट. फुलटॉचा चेंडू या ठिकाणी होता आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला मला वाटतं हा चेंडू आणि एका धावेची भर होतीये आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धावसंख्या होतीये 33. धावसंख्या होते 33, एक बाद 33 या धावसंख्येवरती खेळते ती. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम जवळवाडी शैलेश गोलंदाजी मार्कवर. धाव फलक या ठिकाणी खेळतं ठेवण्याचं काम करतोय या ठिकाणी अक्षय. सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आणि निलेश काय सांगाल या खेळाडू बद्दल. अतिशय मी सातत्याने सांगत आलो की करंजे गावात करंजे प्रीमियर लीग भरते, त्या प्रीमियर लीग मध्ये इतके खेळाडू खेळतात आणि त्या प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं करंजे गावामध्ये एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेलं गाव आहे आणि त्या गावामधून तुम्हाला करंजे बीसीसी करंजे संघामध्ये तुम्हाला स्थान मिळतं, यापेक्षा अभिमानाची गोष्ट कोणती असेल. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की अक्षय गोळे गावावरतून येतो आणि या संघामध्ये अव्वल क्रमांकावरती उतरतो आणि एक चांगली फलंदाजी करतो. आता जर आपण बघितलं तर अक्षय वैयक्तिक जाऊन पोहोचलाय, आघाडीला जरूर आला आणि जाऊन पोहोचलाय. आता मात्र 25 चेंडूवरती खेळतोय, 9 चेंडू त्या सामोरा गेलाय आणि 25 धावांचं योगदान. हॅलो. सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर की धावसंख्या होती 36. गोलंदाजी मार्कवर आहे तो शैलेश मॅन फ्रॉम जवळवाडी. सुरेख मारलेला फटका ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू पाहूया काय होतं ते. झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता परंतु झेल या ठिकाणी सुटलेला आहे आणि 2 धावा या ठिकाणी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सुरक्षितरित्या पूर्ण आणि या 3 धावांबरोबरच धावसंख्या होते 39. सुरेख फलंदाजी बीसीसी करंजे संघ. परंतु अशा स्तरावरती अशा झेल घेणं खूप महत्वाचं असतं, कारण हीच मुवमेंट असते मॅचचं पारडं पलटण्याची. कारण गोलंदाजाला तुम्हाला साथ द्यायची असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. काय सांगाल किरणजी. नक्कीच क्षेत्ररक्षण तर करावंच लागेल आणि कॅचेस विन द मॅचेस असतात आणि हे समीकरण काहीसं बरोबर आहे. एक घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू, एका धावेची भर होती आणि एका धावे बरोबरच धावसंख्या होते पूर्णपणे 40. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. शैलेश गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम जवळवाडी. ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू, यावर 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु एका धावेवर समाधान आणि या एका धावेबरोबरच धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते 41. धावसंख्या होते 41. अजूनपर्यंत जर पाहिलं तर क्रीज या ठिकाणी बॅटिंग क्रीज असल्यासारखं वाटतंय. सुरेख फलंदाजी आतापर्यंत अक्षय बीसीसी करंजे संघाकडून. तिथेच तडकवण्याचा प्रयत्न आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू, एका धावेची भर होती आणि एका धावेबरोबरच धावसंख्या होते 42. धावसंख्या होते 42. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. तोपर्यंत आपण डीजे मास्टर यांना बोलू. धन्यवाद डीजे.
फटका चांगला, येस, मोठा फटका, लांबलचक मारलेला फटका, समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना 6 धावांसाठी फेकून दिला षटकारासाठी. वळूया डीजेच्या तडक्याकडे. यू गए यू आए, अतिशय अफलातून फटका. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तिथे तडकवण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू, यावर 1 धाव तर धाव पूर्ण केलेली आहे सुरक्षित क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काय रोखू शकले नाहीत आणि या 2 धावांबरोबरच धाव संख्या होते 50. आता मात्र जर बघितलं तर आकाश देखील सूत्र हाती घेतलेत, कारण शेवटच्या षटकामध्ये हात खोलणं खूप महत्वाचं आहे. कारण याच्या अगोदर बघितलं तर अक्षय चांगली फलंदाजी करत होता, 7 मात्र आकाश येत होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये जसे चेंडू भेटतील तसं तडकवण्याचा प्रयत्न. किरणजी, अर्धशतकी पारी या ठिकाणी खेळले बीसीसी करंजे संघाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय, सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते आणि निर्धाव चेंडू धाव संख्या या ठिकाणी स्थिर राहते. धाव संख्या आहे 50. अर्धशतकी पारी बीसीसी करंजे, सुरेख फलंदाजी आतापर्यंत. आणि निर्धाव चेंडू आपण बघतो टाकणं म्हणजे आत्मविश्वास किती वाढणं, म्हणजे निर्धाव चेंडू तुम्ही टाकता तर आत्मविश्वास तुमचा वाढला जातो या मुवमेंटला. फटका फसला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, लॉंग ऑफ. आणि हा दुसरा धक्का मिळतो या ठिकाणी बीसीसी करंजे संघाला. कमावून डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि आता मैदानावरती उतरतोय तो बीसीसी करंजे संघाचा उभरता सितारा रणजित पवार, फलंदाजी मार्कवर. रणजित पवार. तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होतोय. जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, मॅन फ्रॉम करंजे रणजित पवार फलंदाजी मार्कवरती. नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज, तर अक्षय गोळे स्ट्रायकरला. आज मात्र या अक्षयने हे मैदान गाजवलं. यस, पुन्हा एकदा डीप मिड विकेट, सीमारेषा तोडणार की काय? यस, एक वार चेंडू सीमारेषा पार. जय हो फटका, नजर तुमची झलक आमची. 6 धावांसाठी षटकार डीजे या. धन्यवाद. पूर्णपणे एका साइडनी मॅच या ठिकाणी मारलेली आहे. तो अक्षयनी सुरेख फलंदाजी आतापर्यंत, सुरेख मारण्याचा प्रयत्न, पॅड लाईनची गोलंदाजी आणि मला वाटतं बाद होतोय खेळाडू. तिसरा धक्का या ठिकाणी अक्षयची खेळी या ठिकाणी समाप्त होते. 13 चेंडू 35 धावांचं योगदान या अक्षयने दिलं. मित्रांनो, जोरदार टाळ्या खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या. अक्षय गोळे, मॅन फ्रॉम करंजे, 250 किलोमीटरचा प्रवास केला या खेळाडूने आणि 13 चेंडू मध्ये 35 धावांचं, माफ करा, योगदान करंजे संघाला देतोय. अतिशय महत्वाची खेळी करंजे संघासाठी केली आणि आज नवी मुंबईमध्ये आपल्या नावाचा हल्ला बोल करतोय. सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. सुरेख या ठिकाणी 35 धावा आपल्या नावावर केल्या त्या अक्षय याने. सुरेख फलंदाजी. कमांड. येणारे चेंडू मित्रांनो तुमच्याकडे असणार 24 चेंडू 57 धावांची गरज विजयासाठी. जवळवाडी संघाला 14.25 चे सरासरी तुम्हाला प्रति षटका मागे ठेवायचे. हे आव्हान तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचे जवळवाडी संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. 57 धावांची गरज, 24 चेंडू 57 धावा, 57 धावा 24 चेंडू, असं मॅचचं समीकरण असणार आहे. यानंतरची मॅच कुसुंबी वर्सेस वखवडी. मित्रांनो, विनंती असेल टॉस साठी या. टॉस का बॉस या व्यासपीठावरती. यानंतरची मॅच कुसुंबी वर्सेस ओखवडी. कुसुंबी विरुद्ध ओकवडी, दोन्ही संघांच्या संघनायकांना या ठिकाणी नम्रतेची विनंती राहील की आपण टॉस का बॉस पॉवर्ड बाय पवार ट्रान्सपोर्ट, नवी मुंबई. तर विनंती असेल यानंतरची मॅच तुमच्या समोर कुसुंबी वर्सेस ओखवडी अशी मॅच. दोन्ही संघनायकांना माझी विनंती असेल टॉस का बॉस या व्यासपीठावरती या. मुलाखत घेतली जाईल, टॉस उडवला जाईल, प्लॅनिंग नियोजन तुमचं त्याबद्दल चर्चा केली जाईल. विनंती असेल दोन्ही संघनायकांना आपण या.
अतिशय चांगल्या मॅचेस तुमच्या समोर, एक झळाळणारं देखणं करंडक, अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेची चर्चा खूप मोठी. विद्यमान सामना तर आपल्या समोर रंगतोय, बीसीसी करंजे वर्सेस जवळवाडी अशा दोन बलाढ्य संघासमोर. तर या 57 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाणार, कारण खूप महत्वाची जबाबदारी आहे 57 धावांची, कारण समोर संघ करंजे संघ आहे. यानंतरची विद्यमान मॅच कुसुंबी विरुद्ध वखवडी, दोन्ही संघांच्या संघनायकांना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे. तर वखवडीचे कर्णधार माझ्या सोबत आहेत, तर कुसुंबी संघाच्या कर्णधाराला नम्रतेची विनंती राहील की आपण त्वरित या. टॉस का बॉस पावर्ड बाय पवार ट्रान्सपोर्ट नवी मुंबई, श्री निवृत्ती पवार. आमच्याकडे असतात दोन शब्द तर बोलायचे. कुसुंबी संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय कुसुंबी संघाकडे, तर काय नियोजन असेल आपलं? 50+ स्कोर करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि त्यांना समोरच्या वखवडी टीमला आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे फलंदाजी घेणार तुम्ही, प्रथम क्षेत्ररक्षण घेणार आहेत. तर क्षेत्ररक्षण घेणार आहे तर वखवडी संघ आपल्याकडे किती धावांवर तुम्ही त्यांना धावा करणार त्यांच्या? आम्ही पण प्रथम फलंदाजीच करणार होतो, तर आम्ही त्यांना 50 पर्यंतचं टार्गेट देऊ आणि चांगला खेळ दाखवू. धन्यवाद. दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. निलेश, आपण सुरू करा विद्यमान मॅच. तर वळूया मॅच कडे. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होणार अमर धनावडे मॅन फ्रॉम करंजी आणि जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा स्ट्रायकर एंडला सज्ज होणार मॅन फ्रॉम जवळवाडी संदीप मोरे, ज्यांच्याकडे टेनिस बॉल क्रिकेटचा 23 वर्षाचा अनुभव, असा गाठीशी अनेक मैदाने या खेळाडूंनी गाजवली. असा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आज जबाबदारी आहे. हा जर खेळाडू शेवटचा चेंडू पर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहतो तर मात्र संघ विजयी होऊ शकतो. परंतु महत्वाची गोष्ट असणार आहे, महत्वाची विकेट असणार आहे करंजे संघासमोर या संदीप मोरे यांची, कारण संदीप मोरेकडे तो क्लास आहे, ते टेम्परामेंट आहे, ती एनर्जी आहे, खेळू शकतो, करू शकतो. अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक वेळा अशा मॅचेस मधून, अशा संकटामधून संघाला विजय मिळवून दिलाय. आज त्याची पुनरावृत्ती संदीप मोरे यांना करावी लागेल. नाव खूप मोठं या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये संदीप मोरे यांचं. आज नावाला साजेची खेळी त्यांना करावीच लागेल, कारण समोर 57 धावांचं आव्हान डोळ्यासमोर. तर नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय फलंदाज निलेश सज्ज, म्हणजे या जोडीवरती पूर्ण दारोमदार असणार आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टळ ठोकून जर बसते तर मात्र नाकीनऊ आणवू शकते करंजेच्या गोलंदाजा विरुद्ध. परंतु आपण बघतो की करंजे संघ देखील क्रिकेटमध्ये कसलेला आहे. तर आता मात्र गोलंदाजी मार्ग वरती रफ्तारचा राजा निलेश भिल्लारी सज्ज. तर नक्कीच दिलीप मोरे खास आज संदीप मोरे यांची फलंदाजी बघण्यासाठी इथे मात्र उपस्थित, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या खेळाडूंचे भरपूर असे फॅन आहेत. या जावली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओपनचं क्रिकेट पाहिलं तर या खेळाडूंनी नाव खूप मोठं केलंय आपलं, आपल्या श्रमावरती, आपल्या कौशल्यावरती. तर आज जबाबदारी आहे किरणजी या संदीप मोरे यांच्यावरती. अनुभव 23 वर्षाचा गाठीशी, काय सांगाल तुम्ही? त्यांचा खेळ जवळून पाहिलाय अनेक वेळा. नक्कीच या ठिकाणी पाहिलेला आहे. आज त्यांचे भाऊ आलेले आहेत, परंतु ज्यावेळी केळगरचे सामने होते त्यावेळी त्यांचे स्वतः वडील या ठिकाणी आले होते आणि सुरेख फटका, पहिलाच फटका श्री गणेश होतो या ठिकाणी 6 धावांनी. इट्स ब्रँड ऑफ संदीप मोरे. 6 धावांसाठी षटकार. जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा सुरुवात करतोय षटकाराने. डीजे या.
धन्यवाद. दत्ता जवळ या ठिकाणी कॅच घेतलेला आहे, परंतु ते हिशोबातून कट करून घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निलेश, गोलंदाजी मार्कवर क्लास मारलेला हा फटका, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर होते आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धाव संख्या होते 7. बिनबाद 7 या धाव संख्येवरती खेळते ते पुन्हा एकदा जवळवाडी. दहा ते 15 पावलांचा रणअप आहे या ठिकाणी. निलेश याचा सुरेख गोलंदाज निलेश, सुरेख मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर होतीये आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धाव संख्या 1 ने पुढे सरसावते. धाव संख्या होती 8. धाव संख्या होती 8. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं की सुरुवात डावाची षटकाराने केली. भारतीय संघाकडून असा एकमेव फलंदाज आहे ज्याने मात्र सुरुवात डावाची षटकाराने केली होती, वीरेंद्र सहवाग. आणि या स्पर्धेमधला संदीप मोरे आहे. फेकून दिलाय चेंडू, पंच आपला इशारा, चेंडू सीमा रेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी चौकार. वळूया डीजेच्या तडक्याकडे. यू गए यू आहे, चर्चा देखील सुरू असेल. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच या ठिकाणी जवळवाडी संघाकडून संदीप मोरे डान्सिंग फ्लोर इन बॅटिंग. संदीप मोरे फलंदाजी मार्कवर. धाव संख्या होते 12. बिनबाद 12 या धाव संख्येवरती खेळते ती जवळवाडी संघ. आणि का प्रेक्षकांच्या लक्षामध्ये आणून देतोय की आपल्याला जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा म्हटलं गेलं आणि 23 वर्षाचा अनुभव गाठीशी असणं आणि या वयात देखील पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारणं हा क्लास संदीप मोरेचा आहे. काय सांगाल किरणजी? नक्कीच या ठिकाणी त्या क्लास तर आहेच आणि एवढा ऑफच्या दिशेने हा तडकवलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. कमान डीजे. धन्यवाद. 1996 पासून या खेळाडूने क्रिकेटला सुरुवात केली. आज आपण बघतोय 2019 आणि 2019 मध्ये देखील तोच धडाका, तोच जल्लोष, तोच उत्साह पाहायला मिळतोय. तीच एनर्जी, तीच टेम्परामेंट या संदीप मोरेची. 5 चेंडू 16 धावांवरती सज्ज संदीप मोरे. तर पंचांचा इशारा येणार वाईट बॉल. तर गोलंदाजी मार्गवरती आपण बघतोय की जावली भागामधला हा देखील एक नामांकित गोलंदाज आणि याच्या गोलंदाजीवरती आपण बघतोय की संदीप मोरे प्रहार चढवतात. कित्येक वेळा निलेशने देखील संदीप मोरेंना बाद केले. हे विसरून आपल्याला चालणार नाही, कारण गोलंदाजाकडे देखील क्षमता आहे. परंतु आज मात्र संदीप मोरे या गोलंदाजाचे सर्व मनसुबे उधळून लावतायत. हॅलो, नक्की या ठिकाणी निसर्गाची साथ देखील या ठिकाणी संदीप मोरे यांच्या बरोबर. निसर्ग देखील मानवंदना देतोय संदीप मोरे यांच्या क्लासवर. फुलटॉस चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. कमरेच्या वरचा हा बॉल आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा होतोय पंचांकडून. पंचांनी अजूनही फ्रीट असणारे. परंतु एक गोष्ट मला नक्कीच नमूद करूशी वाटते, कारण छोटासा ऍक्सिडेंट या निलेश भिल्लारेचा झालाय तरी देखील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. म्हणजे खेळाबद्दल असलं किती प्रेम त्याच्या विरुद्ध पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल. फटके पडतायत परंतु कौतुक करणं महत्वाचं आहे. फटका मिड ऑन क्लिअर करतोय, चेंडू सरळ येतोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. डिझिया
धन्यवाद डीजे, धन्यवाद. क्लास शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. स्ट्रेटच्या दिशेने मारलेला हा फटका. 18 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज अजूनही जवळवाडी संघाला विजयश्री प्राप्त करण्याकरिता. परंतु आपण आज जर बघितलं की निलेश भिल्लारे आपल्या फॉर्म मध्ये नव्हता. छोटीशी इंजुरी, छोटासा ऍक्सिडेंट त्याचा झाला, तरी देखील आपण पाहिलं की अव्वल क्रमांकाची गोलंदाजीसाठी तो सज्ज झाला. नक्कीच मित्रांनो, फटके पडत असतात. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्या दिवशी तुमचा खेळ बहरेल, कोणत्या दिवशी तुमचा खेळ खालवला जाईल हे सांगणं खूप कठीण. परंतु यावेळेस मी कौतुक करेन त्या निलेश भिल्लारेचं, कारण जरी ऍक्सिडेंट छोटासा झाला असला तरी देखील बघा हाताला इंजुरी आहे, तरी देखील तो गोलंदाजीसाठी सज्ज झाला. नक्कीच हात दुखतोय तरी देखील त्याने म्हटलं की मी गोलंदाजी करणार, जरी मला फटके पडत असले तरी मी देखील गोलंदाजी करू शकतो. हे त्याने दाखवलं मैदानाच्या आतमध्ये खेळाबद्दल असलेले प्रेम. कौतुक करावं लागेल त्या निलेश भिल्लारेचं. रन जर आपण बघितला पहिल्या षटकामध्ये जास्ती खर्च झाल्या, परंतु मी कौतुक करेन तर गोलंदाजी मार्कवरतून रणजित पवार निघणार. सुरेख मारलेला हा फटका. स्ट्रेटच्या दिशेने गेलेला चेंडू, चेंडू गेला सीमा रेषा पार 6 धावांसाठी. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. किरणजी, आपण पाहिलं की एका बाजूला संदीप मोरे हल्ला बोल तर केलाय, तर दुसऱ्या बाजूला आपण का पाठीमागे थांबून आहे. निलेश चांगली फलंदाजी करतोय. म्हणजे आपण बघतो की एका बाजूला आक्रमक फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला तंत्रशुद्ध फलंदाजी. नक्कीच हे समीकरण तर घ्यावंच लागतं आणि विजयश्रीचा हा मंत्र आहे. विजयश्रीचा हा मंत्र आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती. तर आपण बघितलं की थोडंसं कानमंत्र दिलाय संदीप मोरे यांच्या माध्यमातून, कारण एखाद्या मोठ्या खेळाडूचा सल्ला आपल्याला लाभतो ही एक मोठी गोष्ट असते. एकदा गोलंदाजी मार्गवर रणजित उंच मारलेला हा फटका, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर होती आणि एका धावे बरोबरच धाव संख्या होते 30. बिनबाद 30. 15 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज अजूनही. 27 धावा 15 चेंडू. तर आज मात्र संधी आहे रणजित पवार. आपण बघितलं की चांगला गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे, अनुभव आहे. या दोन फलंदाजांना माघारी पाठवावं लागेल. हे करंजी संघाकडून समीकरण असणार आहे, कारण जेवढ्या लवकरात लवकर ही जोडी माघारी पाठवता येईल तेवढा मात्र एक चांगला प्रयत्न करंजी संघ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करेल. नियोजन करावं लागेल. निलेश आहे एका बाजूला संदीप आपण बघतोय. प्लॅनिंग करावं लागेल. नक्की जर ही सलामीची जोडी जर शेवटपर्यंत जाते तर मॅच खिशात घेऊन जाणार, एवढं मात्र नक्की आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर रणजित पवार. पुढे मारण्याचा प्रयत्न, उंच गेलेला चेंडू, चेंडू जातो सीमारेषा पार. आणि पुन्हा एकदा कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल या ठिकाणी सुटलेला आहे. 50 रुपयाचं पारितोषिक सुटलं, जमिनीत गेलं. तर थोडंसं तुम्हाला काय वाटतं या षटकानंतर आपण चर्चा करूया या दोन्ही संघाबद्दल. पुन्हा एकदा जाणार रणजित पवार गोलंदाजी मार्गवरतून. लोअर फुल टॉस, राजेश आवाक्या बाहेरचा चेंडू सरळ सीमारेषा बाहेर फर्रार. 4 धावांसाठी बळीया डीजेच्या तडक्याकडे यू गए यू आए. मैंने देखा तूने देखा, मैंने देखा तूने देखा, उसने देखा उसने देखा तूने देखा, मैंने देखा तूने देखा, उसने देखा उसने देखा. धन्यवाद डीजे. मैंने देखा तूने देखा सबने देखा हा क्लास फटका 4 धावांसाठी. या 4 धावांबरोबरच धाव संख्या होती 40. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर रणजित पवार. सुरेख मारण्यात, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर होतीये आणि या एका बरोबरच धाव संख्या होते 41.
12 चेंडू 16 धावांची गरज आहे. एक टीम प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे किरणजी, कारण 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. आतापर्यंत आपण बघितलं निलेश आणि रणजितला आपण बघितलं की जास्तीत जास्त धावा खर्च केल्यात. म्हणजे एक प्लॅनिंग करणं, यानंतरच्या येणाऱ्या गोलंदाजाला एक प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं आहे. कारण 12 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 12 चेंडू मध्ये जवळवाडी संघाला विजयासाठी फक्त आणि फक्त 16 धावांची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या गोलंदाजाला एक चांगलं प्रोत्साहन द्यावंच तर लागेलच, परंतु एक आत्मविश्वासाने त्यांना गोलंदाजी करावी लागेल, कारण आव्हान खूप छोटं होत आलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रना तर तुम्हाला पडणार, परंतु विकेट घेणं खूप महत्वाचं आहे. किरणजी, नक्कीच या ठिकाणी जसप्रीत बुमराह यांच्यासारखी गोलंदाजी करावी. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करावीच लागेल, कारण की जे सलामीचे फलंदाज आहेत जवळवाडी संघाचे ते अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आणि आता स्ट्राईकवर आहे ते संदीप मोरे, धडाकेबाज फलंदाज. सुरेख मारलेला हा फटका पुन्हा एकदा जातो चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. घुटना टेक तमाशा देख 6 धावांसाठी षटकार. डीजे या. धन्यवाद डीजे. आपण बघतो एका बाजूला 23 वर्षाचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला 21 वर्षाचा अनुभव क्रिकेटशी गाठीशी. गणेश आपण गोलंदाजी मार्ग वरती बघतोय. दोन्ही देखील कसलेले खेळाडू या टेनिस बॉल क्रिकेट मधले. वय वर्ष 39. गणेश धनावडे निघतोय गोलंदाजी मार्ग वरतून. पुन्हा एकदा मारलेला हा फटका, घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू आणि खरोखरच आंद्रे रसल या ठिकाणी उतरल्यासारखं वाटतंय. संदीप मोरे ग्राउंडवर आहेत आणि सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आपल्याकडे मॅच खेचून आणतायत आणि आपलं पारड या ठिकाणी विजयाचं जड करतायत संदीपजी मोरे. सुरेख फलंदाजी आतापर्यंत. मॅच जर आपण बघितलं त्यांनी बघून आले की म्हटलं ज्या पद्धतीने 4 षटकामध्ये आंद्रे रसेलने फलंदाजी केली होती तशीच फलंदाजी करायची. चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. आवाक्या बाहेरचा चेंडू होता तरी देखील अडवण्याचा प्रयत्न चांगला. आता मात्र निलेश फलंदाजी मार्ग वरती. आव्हान आपण जाऊया. 49 धावा धाव फलकावरती. 8 धावांची गरज इथून पुढे विजयासाठी. 9 चेंडू 8 धावांची गरज. 9 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश उंच गेलेला हा चेंडू. पाहूया काय होतंय ते. 3 खेळाडू बॉलच्या मागे. सुरेख झेल पहिला धक्का मिळतोय या ठिकाणी जवळवाडी संघाला. निलेश याच्या रूपात सुरेख गोलंदाजी. वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळला आणि सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला. संदीप मोरे यांची साथ देताना होता तो सुरेख. टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करा सुरेख फलंदाजी. फुल टॉस चेंडू, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. बॉल काही बॅटच्या पट्ट्यात बसला नाही आणि एका धावेची भर या ठिकाणी होते. एका धावेच्या भरी बरोबरच धाव संख्या होते 50. अर्धशतकी खेळी जवळवाडी संघाची. सुरेख फलंदाजी. 7 चेंडू 7 धावांची गरज. मनोज या ठिकाणी येतो नवीन फलंदाज जवळवाडी संघाकडून. पुन्हा एकदा गोल फलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आहे ते मोरे. तिथेच तडकवण्याचा प्रयत्न, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर होती या ठिकाणी. एका धावेच्या भरी बरोबरच धावसंख्या होती 51. 1 बाद 51 या धावसंख्येवरती खेळते ती जवळवाडी. 6 चेंडू 6 धावांची गरज विजयासाठी. 2 ओळी नक्कीच घे. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाशी दोष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची नेहमी आशा असावी. आणि ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं गेलं. 6 चेंडू 6 धावांचं आव्हान आपल्या समोर. आपण बघितलं की 57 धावांची 24 चेंडू मध्ये गरज होती. ते आव्हान येऊन पोहोचलं. 6 चेंडू 6 धावा. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकान पाना हो अगर.
नक्कीच या ठिकाणी मुक्काम पाना हो अगर जवळवाडी संघ या ठिकाणी आपली स्थिती मजबूत करताना दिसतोय. संदीप मोरे यांच्या निदर्शनाखाली चाललेला हा संघ सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली जवळवाडी संघाकडून. मैदानावर जाऊयात. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज जवळवाडी संघाला. सलग 4 वेळा पारितोषिक मिळवलेला हा संघ, प्रथम क्रमांक प्राप्त केलेला हा संघ BCC करंजे ची हालत आज या ठिकाणी आपण पाहिली तर कालच्या रॉयल चॅलेंज बँगलोर यांच्यासारखी झालेली आहे. खूपच सुरेख असा हा संघ, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो मनोज. गोलंदाजी मार्कवर आहे मॅन फ्रॉम करंजे अमर. तर अमर धनावडे निघणार या मनोज जवळसाठी. मनोजकडे देखील अनुभव आहे, आज संधी मिळाली आहे, सोनं करू शकतो. 6 चेंडू 6 धावांची गरज. अमर धनावडे निघतोय मनोज जवळसाठी. फटका चांगला खेळलाय, अतिशय चांगला फटका. येस बीट करून जातोय चेंडू सीमा रेषा पार. फरार 4 धावांसाठी. डीजे थांबू नका या. दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए. 5 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. आपण पहिला हाफ पाहिला की करंजे संघ 1 पाऊल पुढे होता आणि ते मात्र काय झालं. यस वाईट बॉल आणि +1. विजय संघ होतोय जवळवाडी संघ. सहभागी संघाचा आपण करंजे संघाचा आपण आभार मानूया. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. मी आपला मनपूर्वक आभार मानतो आणि जवळवाडी संघाचं अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी. कारण जेव्हा जेव्हा आपण बघितलं की मुलाखत घेतली गेली त्यावेळेस आपण बघितलं की संदीप मोरे यांनी कौतुक केलं गेलं होतं करंजे संघाचं, परंतु आज संदीप मोरे यांची फलंदाजी चालली आणि आज आपण बघितलं की जवळवाडी संघाला एक